Good morning, Trupti. Good morning, sir. सर ते इन्व्हायरमेंटचे फर्स्ट चॅप्टरचे पॉप्युलेशनचे प्रॉब्लेम आहे ना क्लासरूम प्रॅक्टिसचे ते त्याच्यामध्ये मला डिफिकल्टी येत सॉल्व्ह करताना. बर जे ज्या प्रॉब्लेम मध्ये येत आहे त्या प्रॉब्लेमचे एक वेळा फोटो काढून पाठवून दे. सर ते म्हणजे डिकेट फॉलो वगैरे आहे आणि खूप सारे आहेत. सर त्याचं सोल्युशन आहे का प्रत्येक याचे तुमच्याकडे? हा सोल्युशन आहे त्याचे. पूर्णच प्रॉब्लेमचे? पूर्णच प्रॉब्लेमचे आहे. ठीक आहे सर, मग त्याचे फोटो पाठवून द्या ना, मग मला डाऊटच क्लिअर होऊन जाईल. फर्स्ट युनिटचे ना? हा, पॉप्युलेशनचे सर फर्स्ट आहे. हा मी पाठवून देतो तुला, काही हरकत नाही. ओके. तुझं ट्रान्सपोर्टेशन झालं आहे का पूर्ण, तृप्ती? हा सर, काय म्हटलं? ट्रान्सपोर्टेशन झालं होतं ना तुझं पूर्ण? ट्रान्सपोर्टेशन झालं होतं, जिओटेक पण झालं होतं. अच्छा. जिओटेक च नवीन वालं बुक पण घेऊन येशील. हो, ते तन्मय मध्ये उद्या जाणार. आज थोडं रक्षाबंधन आहे ना, तर घरी थोडं हे आहे, तर मी उद्या जाणार. नंबर मी सेंड केला होता का तन्मयवाल्याचा? नाही, नंबर मी सेंड करतो आता तुला. किंवा गेलं तर मिळून जाईल ना? गेला तर नाही, त्याला झेरॉक्स काढायला वेळ लागेल ना. तू फोन करून सांगून दे तुला कोणते कोणते पाहिजे. ओके, ठीक आहे ना सर. हा म्हणजे तू उद्या जाऊन डायरेक्टली घेऊन येऊ शकते. ठीक आहे. हम्म? ओके. असं बेटर क्लास राहणार. कोणी येणार आहे की नाही सर तेव्हा? कुठे? आता इथे ऑनलाईन आता काय माहिती, देव जाणे. कोणी त्याला चाललं वाटलं नाही? येईल 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 थोड्या वेळात येईल. आता मेसेज तर काल बघितला आहे सगळ्यांनी. म्हणजे हा जो आहे 6:30 वाला, हा मेसेज तर सगळ्यांनीच बघितला आहे. लेट उठणार, येत आहे शायद. ओके. हम्म. मीच लेट जॉईन केलंय ना ऍक्च्युली. माझं ते नेटच नाही चालू होत होतं. सर ते शाळेत ना ब्लर दिसते क्लासमध्ये. मला मला दिसतो ब्लर, क्लिअर नाही दिसत हँड रायटिंग. केव्हा? सकाळच्या याच्यामध्ये? सकाळच्या नाही, RCCच्या याच्यात. RCCच्या ह्याच्यात दिसतंय का? हं. तर तू सांगत का नाही ब्लर दिसते म्हणून? मला वाटलं शायद सगळ्यांचा प्रॉब्लेम असेल, नेटचा प्रॉब्लेम इश्यू असेल, मग ते तेवढं हे नाही सांगितलं. अच्छा. नाही सांगायचं ना तसं. ऍक्च्युली कसं, ते माझं ना ते 50% संपून जाते डाटा फर्स्ट ओके. क्लास. तर म्हटलं की माझा डाटा कमी पडत आहे म्हणून. तर मग मी काल नवीन रिचार्ज केला, दुसऱ्या ह्याच्याने केला, तरी ते तसंच होत होतं. तर मग तो शायद तिकडूनच प्रॉब्लेम आहे. म्हणजे अं, नाही असं काही नाही आहे. म्हणजे युजर एंडला पण प्रॉब्लेम जाऊ शकते. माझ्या एंडला जर आला तर सगळ्यांनाच ब्लर दिसणार. बाकी लोक नाही, त्यांनी कोणी म्हटलं नाही अशा. त्यांना असं विचारून बघाल. नाही, मुलं सांगतात तसे ऍक्च्युअली. ब्लर दिसलं त्यांना पर्सनली जरी दिसलं तरी ते सांगतात. म्हणजे जर सगळ्यांना प्रॉब्लेम असला तर माहिती पडते.
आणि हम्म. कोणालाच प्रॉब्लेम नसला तरी माहिती पडते. मला जेव्हा दिसत मी तेव्हा म्हणते, मग कळून येतं की सगळ्यांना दिसतंय, मलाच दिसतं. बघता येईल. आज नाही आहे तसा क्लास आपला याचा गेटचा, आपल्या याचा हाँ। हाँ। आरसीसी. तुमको भी दिख रहा था क्या मानसी, ब्लर कल के क्लास में? नहीं भैया, मेरा तो क्लियर था। ओके, आरसीसी. हाँ, अपने यहाँ इशू नहीं है ना इंटरनेट का, ऐसे मतलब। हाँ, लेकिन यूजर एंड को तो जाएगा है ना इशू, वो तो है। नहीं, यहाँ ठीक था भैया। ठीक है। भैया आरसीसी में कंक्रीट वाला स्किप करना है और प्री स्ट्रेच तक करना है ना? रीस्ट्रेस तक पूरा पूरा रीड कर लो। ठीक है भैया। हम्म मी ग्रुपवरच सेंड केला आहे तुमचे नंबर, व्हॉट्सअप हाँ ग्रुप. सर, ओके सर. हा, तिथून कॉल करून घेशील. ओके. मैसेज तो मैक्सिमम लोगों ने देखा है कल का, सुबह सुबह, लेकिन ज्वाइन नहीं किया है किसी ने. ओके, आ रहे अभी. ओंकार, गुड मॉर्निंग ओंकार. हेल्प. जीटी कर लिया तुमने पूरा का पूरा रिवाइज? नाही सर. नाही केला. कधी करते मग? कॉलेज इथे चालू नाही आहे आता. कॉलेज बंद, काही अपडेट चालू होणार आहे की नाही होणार आहे? काहीच नाही सर. सर इलेक्ट्रिकल वगैरे टाइम टेबल वगैरे सब सब चालू आहे बरोबर, टाइम टेबल वाईज जायचं. इलेक्ट्रिकली चालू आहे, मेकॅनिकली चालू आहे? आमचं नाही होत सर. होते ना ते. तुमचं एकच थोडी नाही होणार, तिन्ही कॉलेज चालू झाले आणि फक्त जीईसीच नाही चालू होईल असं थोडी होणार आहे. नाही, आमच्या डिपार्टमेंटचं नाही होत, बाकी डिपार्टमेंट चालू होऊन जाईल. चांगलं आहे तुमच्यासाठी. प्रेझेंटीचं तर लोड नाही. प्रेझेंटी द्या त्याचं तर लोड नाही. बरं, ट्रान्सपोर्टेशन तर रिवाइज केला आहे ना? हो सर, थोडा थोडा. ठीक आहे, थोडा थोडा, मोर दॅन इनफ, थोडा थोडा. What is setback distance curve? What is setback distance curve? What is setback distance curve? What is rational formula for L is greater than S for setback distance for single lane? फॉर्मूला फॉर एम गाइस, एम का फॉर्मूला क्या है सिंगल लेन के लिए? इफ एल इज ग्रेटर देन एस, R minus R cos alpha by 2। आर माइनस आर कॉस अल्फा बाय 2. ओके. मल्टीलेन, मल्टीलेन यानी ओएसडी के लिए कितना है?
R माइनस डी करना पड़ेगा सेकेंड वाले में, आर माइनस डी कॉस अल्फा बाय 2। ओके ठीक है। ज्योमेट्रिक डिजाइन ग्रेडियंट, ये माउंटेन टेरेन के लिए लिमिटिंग ग्रेडियंट में कितना है? माउंटेन टेरेन 6%, 6%। 6% है, एग्जैक्टली 6% है। और रोलिंग ग्रेडियंट में कितना 6 है? कुछ तो भी, हाँ 6 ही है सर। 6 आहे, बरोबर आहे आन्सर। रोलिंग ग्रेडियंट मध्ये किती? 5%। 5। 5%। ओके ओके नो प्रॉब्लम। चलिए, व्हाट इज द फॉर्मूला फॉर शिफ्ट? क्या सर? LS square by 24R. खाली गेली मला इतक्या सकाळी सकाळी येऊन राहिलो. ओके गाइस, हम स्टार्ट करते हैं नेक्स्ट टॉपिक, अल्कलिनिटी। अल्कलिनिटी इज आवर नेक्स्ट टॉपिक। मैंने क्वेश्चन नंबर 30 तुमको सॉल्व करने के लिए बोला था गाइस। 30 तुमने सॉल्व कर लिया? 30 तुमने सॉल्व कर लिया क्या? क्वेश्चन नंबर 30 सॉल्व किया क्या तुमने? सर हो गया 20 30 साथ में 30 कॉमन डाटा क्वेश्चन है ना?
क्वेश्चन नंबर 30, पेज नंबर 17. कॉमन डाटा क्वेश्चन था, 29 और 30 हो गया सब। कॉमन डाटा क्वेश्चन था. 29 में हार्डनेस निकालनी। हार्डनेस तो निकाली ही नहीं अपन ने. हाँ तो ये आपका हो आसान। गया. हाँ हाँ. बाकी लोगों ने किया क्या? This question 30. Alkalinity present in the mg per liter as CaCO3. ये CaCO3 के यानी अल्कलिनिटी के लिए आपको देखे यहाँ पे, और यहाँ पे मिली इक्वालेंट करके कॉन्सेंट्रेशन देके मिली इक्वालेंट. सो मिली इक्वालेंट देके तो डायरेक्टली कॉन्सेंट्रेशन लेना पड़ता. डिवाइड बाय जैसे 50 डिवाइड बाय हम करते, वो नहीं लेना पड़ता, डायरेक्ट आंसर निकल जाता. किया है कि आपने ये क्वेश्चन गाइस? क्वेश्चन नंबर 30 बोला था मैंने. नहीं किया है तो मैं सॉल्व करके दे देता हूँ. नो इश्यूज. इसीलिए वहां पे क्या देखिएगा? CO3 डबल माइनस, ब्लर दिख रहा हूँ ना? 5 ml, 5 मिली इक्विवेलेंट पर लीटर HCO3 माइनस 30 मिली इक्विवेलेंट पर लीटर. ओके. नेक्स्ट, ये इज इक्वल्स टू CO3 double minus, so that is M equivalent per liter. तो यहाँ पे CO3 फिर से डिवाइड नहीं करना पड़ता, प्लस HCO3 minus into 50. So directly 5 into 50 plus 30 into 50. That is your TA, alkalinity. Total alkalinity. What is total alkalinity now? As CaCO3, guys. What is total alkalinity? आंसर क्या आता वो तो बता दो. 1750. 1750.
1750 mg per liter guys. तो नेक्स्ट देखते हैं अपन इसमें। Alkalinity in water cause first scaling problem, second infiltration, and third bitter test. Okay, that three problems, three causes आपको मेजरली दिखेंगे। Okay, scaling, infiltration, and brittle problem. Next, alkalinity in alkalinity is measured by water is measured by cytometry. Titron H2SO4 indicator one class element and a P alkalinity P alkalinity. This is nothing but ping to colorless. Ping to colorless. Second, methyl organs alkalinity or P alkalinity. M alkalinity or T alkalinity, guys. Allow to ping guys. Okay. So that P alkalinity and M alkalinity यानी phenolphthalein and methyl orange. तो इस पे क्वेश्चन आता है डायरेक्टली टेबल पे, इसका टेबल हमको देखना पड़ेगा। नेक्स्ट स्टडी estimate of estimation of concentration
of OH minus CO3 double minus and HCO3 minus. तो ये कहाँ से पता चलेगा गाइस? ये पता चलेगा अपने को टी अल्कलिनिटी एंड टी अल्कलिनिटी सबसे पहले निकालना पड़ेगा। टी अल्कलिनिटी एंड टी अल्कलिनिटी अगर हम निकाल लेते तो आपको पता चलेगा कि CO3 कितना है, CO कितना है और HCO3 कितना है। बताओ ये भी। हाँ सर। बाय मेजरिंग, इसके नीचे लिखो बाय मेजरिंग P alkalinity and T alkalinity. By measuring P alkalinity and T alkalinity. And by estimating reaction. And by estimating reaction between them substances that cause alkalinity in water by measuring Sir, P repeat करा alkalinity था and T alkalinity and by estimating reaction between them substances that cause alkalinity in water are estimated. Relation between P and T, guys. OH minus mg per liter, CO3 double minus again ppm mg per liter and HCO3 minus mg per liter. Now, first P alkalinity is 0, then OH is 0, then CO is 0, then HCO3 is equals to P alkalinity. OH minus is 0, CO3 carbonate is 0, bicarbonate is equals to P. If P alkalinity is less than half of T alkalinity. P alkalinity is less than half of T alkalinity. Then OH is 0. Carbonate is equals to twice P, CO3 twice P, and here is T minus non-carbonate, T minus twice P. P is equals to half of T. Then OH minus is 0, CO3 it is equals to twice P, and here is again 0. Q 0 guys.
क्योंकि T माइनस ट्वाइस P है यहाँ पे, T माइनस ट्वाइस P, तो आपका अभी T माइनस ट्वाइस P, तो P क्या है गाइस, P इज इक्वल टू हाफ ऑफ T गेट 0, यानी T डिवाइड बाय हाफ ऑफ T, टू गेट कैंसल, तो बचा क्या T, तो T माइनस T इज इक्वल टू 0. नेक्स्ट, P is greater than half of T guys, P alkalinity is greater than half of T alkalinity, then twice P minus T guys, यही इधर आ गया, बस twice P चलेगा, twice P कब आएगा, जब ये P alkalinity is greater than half of T alkalinity आएगा, तब आपका OH आएगा. नेक्स्ट, यहाँ पे 2T minus 2P guys, 2T minus 2P, and here is 0. Now P alkalinity is equal to T alkalinity, that T and 0 and 0. Why? Because of 2T and 2P minus 2P it is 0. और ये P alkalinity is equal to T alkalinity, twice P minus P it is equal to T. तो आपको याद क्या रखना है, आपको ये टर्म याद रखना है और आपको स्पेसिफिकली ये टर्म याद रखना है. तो आपको ये फ्री में है, ये फ्री में. P alkalinity अब जब 0 है तो आपका P alkalinity जब 0 है, P alkalinity ये अब 0 है, तो OH minus and CO3 ये दोनों भी 0 है. CO3 is equals to now P alkalinity. P alkalinity is 0, then HCO3 is equals to P alkalinity रहेगा. ये पहला याद रखना है आपको. बाद में P alkalinity is less than half of T alkalinity. P alkalinity is less than half of T alkalinity. Then OH minus ion is 0. CO3 minus CO3 double valency, it is equals to twice P alkalinity. Twice P alkalinity बाद में अपना HCO3 की तरह T alkalinity था, इसलिए T alkalinity minus twice P alkalinity. ये आपने याद रख लिया. तो आप इज इक्वल टू अगर ट्वाइस P है तो ये तो 0 ही रहने वाला है, मेरा हाफ से ज्यादा रहेगा तभी मेरा OH माइनस आएगा, 0. देन ट्वाइस P गाइस, ट्वाइस P का ट्वाइस P ही रहेगा. देन नेक्स्ट इट इज 0. व्हाई 0? बिकॉज़ ऑफ T is nothing but T minus 2P. 2P is nothing but P is nothing but what now? Half of the T, half of the T, यानी T हो जाएगा वो डायरेक्टली T minus T is equals to 0. नेक्स्ट आपको क्या याद रखना है, P alkalinity is greater than half of T alkalinity. P alkalinity is greater than half of T alkalinity. Then twice P minus T, twice P minus T, यहाँ पे चेंज है twice P minus T, यानी वहां पे क्या था, वहां पे T minus twice P था, यहाँ पे क्या है twice P पहले ले लिया माइनस T कर दिया, twice P minus T. यहाँ पे भी चेंज है twice T minus twice P, twice T minus twice P is equals to 0. वहां से 0 रहेगा, HCO3 अभी 0 रहेगा जब हाफ से P alkalinity is greater than half of T alkalinity रहेगा. और P alkalinity is equals to T alkalinity, बाकी सब 0 माइनस OH ions जो है OH ion माइनस ये क्या रहेगा आपका T alkalinity रहेगा. सो इसका भी केमिकल कंपोजिशन है गाइस, इसमें से केमिकल कंपोजिशन निकलता है. लेकिन आप इतना टेबल याद रखो, ये टेबल पे डायरेक्ट क्वेश्चन पूछते गेट में भी, कि गेट में भी पूछा जाता है, 1 मार्क के लिए पूछा जाता है. प्रीवियस क्वेश्चंस में आप देखोगे तो इसमें आपको क्वेश्चंस दिखेंगे. और पीएसयूज में बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है, लाइक एमपीएससी, एमपीएससी मध्य प्रदेश, गुजरात, जितने भी पीएससीज है, पीएससीज में ये टॉपिक इंपॉर्टेंट है. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड concentration of OH minus, find concentration of
OH minus, CO3, CO3 and HCO3 guys. HCO3 in water. In water. If P and T alkalinity in water are, if P and T alkalinity in water are सर पुन्हा एकदा क्वेश्चन. find concentration of OH minus, find concentration of OH minus, comma C3 or CO3 double minus, CO3 double minus and HCO3 minus, HCO3 minus, HCO3 minus in water. वाटर में क्या आपको ये तीनों कॉन्सेंट्रेशन निकालना है. OH minus, CO3 double minus and HCO3 minus in water. इसके कॉन्सेंट्रेशन आपको निकालना है. If P and T alkalinity, if P and T alkalinity in water, if P and T alkalinity in water are 200 and 300, as CaCO3, respectively. Now you can calculate this. What is first? OH minus. OH minus वगैरह आपको सबको निकालना है. आपको क्या मिलता है? That P alkalinity is given and T alkalinity is given, guys. So P alkalinity and T alkalinity. Now P alkalinity is less than what? P alkalinity. Sorry. P alkalinity is greater than half of D alkalinity. आपको दिख रहा है guys यहाँ पे. Because of P is what? 200 is greater than half of 300 यानी कितना होता है 150. यानी कौन सा आएगा आपका ये आएगा गाइस. सिचुएशन देखो यानी कौन सा आएगा इसमें से टेबल में से आपका P alkalinity is half of greater than P alkalinity is greater than half of T alkalinity. P alkalinity is equals to D alkalinity. P alkalinity is greater than half of T alkalinity. So P alkalinity is greater than half of T alkalinity. That point means 1, 2, 3, 4, fourth one. तो फोर्थ वन में क्या है गाइस? OH माइनस आयन पे क्या है आपका 2P माइनस T. So 2 into 200 minus T, it is equals to 300. 100 ppm mg per liter as CaCO3. Next guys, next is CO3 double minus. So क्या है twice T minus twice T guys. So twice T, अब twice T, T कितना है आपका 200, 300 into 2 minus again 2 into 400, sorry
200. So 600 minus 400, that is 200, guys. 200 ppm as CaCO3 and at CO3 0, guys. ये आपकी कॉन्सेंट्रेशन निकल समझ आएगा इस तरह का क्वेश्चन आ सकता है इट इज सो सिंपल so that question asks in MPSC. Next. सर हाँ बोला सर ते क्वेश्चन आहे की ते टी तर छोटा आहे ना, लेस दॅन टी आहे ना, मग इथे ग्रेटर दॅन टी चं का बरं लागलं गिवन डाटा मध्ये? कुठे लेफ्ट दॅन आहे टी छोटा आहे ना टी पेक्षा. हा पण इथे मी काय लिहिलेलं आहे बोर्डवर P is greater than half of T लिहिलेलं आहे half of T. तुझा हाफ ऑफ टी काय आहे तिथे 150 आहे ना 150 पेक्षा तर तुझा पी मोठा आहे ना हा म्हणजे ही टर्म झाली तुझी हाफ ऑफ टी चं कन्सिडर करायचं आहे टी चं कंपॅरिझन मध्ये. हा म्हणजे इथे बघ ना तू हाफ ऑफ टी पेक्षा जर पण छोटा असला पी तुझा तर तुझा सेकंड वाला राहणार पी इज इक्वल टू 0 असला तर पहिली टर्म राहणार पी इज इक्वल टू हाफ ऑफ टी जर असला म्हणजे पी तुझा 150 असला तर थर्ड वाली टर्म असते पी 150 पेक्षा कमी असता तर सेकंड वाली टर्म असते. ओके कळलं का आणि पी जर तुझा 300 असता तर लास्ट वाली टर्म असते पी इज इक्वल टू 2. आता माझी टर्म बरोबर आहे पी किती आहे माझा 200 आहे पी किती आहे माझा 300 आहे पण 200 इट इज ग्रेटर दॅन हाफ ऑफ 300 by 2 यानी हाफ ऑफ 300 हाफ ऑफ 300 किती होते तुझा 150 होते ना तर त्या 150 पेक्षा मोठा आहे म्हणजे सी टर्म हाफ ऑफ मध्ये पकडायचं हाफ ऑफ मध्ये बघायचं. ओके ओके बाकी टेबल हाच आहे टेबल हा नेहमी लक्षात ठेवा हे एक्झाम्पल लक्षात ठेवा त्याच्यावरून समजून येईल तुम्हाला. नेक्स्ट ड्रिंकिंग वाटर स्टैंडर्ड alkalinity should be less than or equals to लिख लो next drinking water standard alkalinity should be less than or equals to alkalinity should be less than or equals to 200 ppm 200 ppm ppm यानी क्या होता है गाइस mg per liter as CaCO3 as CaCO3. Now we go to next heading, guys. Next heading it is hardness. 200 ppm. 200 ppm. सर 200 ppm. 200. आवाज कटतोय का उनका? तुझा पण आवाज कटत कटत ठीक है येतोय सर मला. ठीक है ठीक है सर Okay. ठीक है सर ठीक है. Next heading is hardness. Hardness. This topic number, अगर topic number हम देखते हैं तो that is
pH is second, acidity is third, alkalinity is fourth, and fifth. Fifth in chemical water quality. Hardness. Hardness is very important. Carbonate hardness and non-carbonate hardness. यहाँ पे okay. मेजर ऑफ रेजिस्टेंस हार्डनेस लिख लो क्या है. ओंकार आवाज कटत असेल तर सांग मी लिहून देतो. सर क्लियर है. मेजर ऑफ ओके ओके लिखो. क्लियर है सर. मेजर ऑफ रेजिस्टेंस. Measure of resistance of water. Measure of resistance of water. Water. Measure of resistance of water. To the formation of lather with soap. Lather with soap. Lather with soap. Lather with soap. Hardness in water. Next point. Hardness in water caused by development, arsenic substance, development cationic substances such as calcium, Ca double plus, magnesium, Mg double plus, strontium, Sr double plus, iron, Fe double plus, manganese, Mn double plus guys. इतने सारे पार्ट्स हैं. इससे आपको क्या मिलेगा? हार्डनेस. React with ionic. React with an ionic substances such as
50 कार्बोनेट CO3 डबल माइनस बाइकार्बोनेट HCO3 माइनस डबल माइनस X माइनस Cl and SO4 and produce RS ये सब्सटेंसेस रिएक्ट कर रहे हैं आयनिक सब्सटेंसेस से और क्या प्रोड्यूस हो रहा है आपका हार्डनेस प्रोड्यूस हो रहा है causing chemical crisis in water Ca Mg Sr Fe Mn CO3 HCO3 Cl SO4 No. No. Hardness caused by Sr double plus Fe double plus magnesium double plus is too small to be considered as compared to Ca double plus and Mg double plus. Okay, hardness produce strontium, magnesium and iron. इससे ये बहुत स्मॉल है किससे कैल्शियम एंड मैग्नीशियम से यानी स्ट्रोंटियम से मैग्नेट से और आयरन ये इससे आपका हार्डनेस बहुत कम मिलेगा एज कंपेयर टू कैल्शियम एंड मैग्नीशियम कैल्शियम एंड मैग्नीशियम से आपका हार्डनेस बहुत ज्यादा प्रोड्यूस होगा एज कंपेयर टू दैट थ्री ओके therefore they are neglected. They are in which these three are neglected. Three are neglected. Next. उनसे neglect कर दिया हमने SR, Fe and Mn.
ऐसा Fe and Mn निकले। Estimation of total hardness. Estimation of total hardness, guys. So total hardness is formed by this. Okay, formed by this. So by measuring Ca and Mg double plus in water, pH in water is estimation. Sorry, estimated and expressed in terms of ppm यानी mg per liter as CaCO3 guys. So what is TH now? mg per liter as CaCO3. Ca double plus equivalent weight of CaCO3 आपको पता है 50 डबल वैलेंसी equivalent weight of Ca double plus निकालना पड़ेगा अपने को बताऊंगा तो राइट लिख सकते हैं कोई दिक्कत नहीं Mg double plus into equivalent weight of CaCO3 guys double minus and equivalent weight of Mg double plus guys. Now अभी देखते हैं पहला equivalent weight of Ca double plus is equals to Ca has 40 calcium molecular weight of calcium is 40 double valency 2 valency है that's why divide by 2 तो equivalent weight कितना हो गया उसका 20 equivalent weight is 20 molecular weight it is 40 और equivalent weight it is equals to molecular weight divided by valency molecular weight divided by valency it is 20 molecular weight next ppm as CaCO3 next equivalent weight of Mg guys Mg double plus is equals to Mg it is 24 guys valency it is 2 that's why 12 ppm. Okay, so what is formula? Ca double plus 50 divided by 20 plus Mg double plus 50 divided by 12 that is the formula. Meta guys analysis हाँ सर। so total hardness
total hardness is equals to Ca into 50 divided by 20 plus mg into 50 divided by 20. Now अगर मुझे इसमें ही लिखना है, पहले इक्विवेलेंट में ही लिखना है। Ca मेरा ये अभी मेरा ppm में है, यानी mg पर लीटर में। अगर मेरा ये m इक्विवेलेंट में है, मिली इक्विवेलेंट पर लीटर, तो मेरा सिर्फ और सिर्फ 50 इंटू करूंगा। ये भी मिली इक्विवेलेंट में अगर है, इंटू 50 कर दूंगा। टू फॉर्मूलाज आ गए। CaCO3 type of hardness, type of hardness। First carbonaceous hardness CH, कार्बोनेट हार्डनेस भी बोल सकते हैं, और दैट इज टेम्पररी। टेम्पररी हार्डनेस carbonate hardness is nothing but a temporary hardness। Non-carbonaceous यहाँ पे carbonaceous non-carbonaceous hardness NCH, or that is permanent। permanent hardness so total hardness is guys CH plus NCH guys, CH plus NCH next study estimation of CH and NCH। estimation of CH and NCH। estimation of CH and NCH।
pH and NCH by established relationship between pH and TA, total hardness and total alkalinity, guys. Amount of CH and NCH present in water is estimated. Where pH is greater than TA, CH is equals to carbonate hardness is equals to TA, and non-carbonate hardness is equals to total hardness minus TA. CH भी बोल सकते हैं आप, और CH यानी आपका T है तो TA बोल सकते हैं. देखो, if it is total hardness is greater than alkalinity, then carbonate hardness यानी temporary hardness is equals to alkalinity. Temporary hardness is equals to alkalinity, and permanent hardness is equals to total hardness minus alkalinity. आप बोल सकते हो total hardness minus total alkalinity, that is equals to permanent hardness. Total hardness is less than or equals to TA, guys. Total alkalinity. So carbonate hardness is equals to यानी temporary hardness is equals to TH. Lesser वाला है. और carbonate hardness temporary hardness क्या है आपका lesser वाला है. तो ये lesser वाला में एक तो carbonate hardness आपका lesser वाला TA रह सकता है या फिर TH रह सकता है. hardness रह सकता है या फिर alkalinity रह सकता है. लेकिन कौन सा रहेगा lesser वाला, alkalinity या फिर total hardness, इन दोनों में से जो भी लेसर रहेगा वो मैं लूंगा. तो अभी अगर आपका टोटल हार्डनेस ये ग्रेटर है अल्कलिनिटी से, तो आपका अल्कलिनिटी ये कार्बोनेट हार्डनेस, और नॉन कार्बोनेट हार्डनेस क्या होगा गाइस, जो अल्कलिनिटी से ज्यादा वाला है हार्डनेस तक का वो, यानी नॉन कार्बोनेट हार्डनेस यानी परमानेंट हार्डनेस इज इक्वल टू total hardness minus temporary hardness. अब जब आपका pH ही आपका ये है तो NCH क्या रहेगा यहाँ पे, NCH is equal to 0. यानी जब आपका total hardness is less than or equal to total alkalinity, permanent hardness is equal to 0. Permanent hardness in water is equal to 0. Okay. तो ये दो टर्म्स है. That is most important. Next, question number 1. नहीं, अभी मैंने 30 सॉल्व किया था, 29 सॉल्व कर. क्वेश्चन नंबर 29. 30 अभी थोड़ी देर पहले सॉल्व किया था, 29 सॉल्व कर. पेज नंबर 70. बताओ गाइस क्या निकलता.
क्वेश्चन है गाइस, पेज नंबर 17 का। यहाँ पे आपको हार्डनेस कैसे निकालना है, mg it's given guys, and CO2 यानी Ca सॉरी, कैल्शियम एंड मैग्नीशियम से आपको निकालना है। मैग्नीशियम इज 12, सॉरी मैग्नीशियम इज 18, कैल्शियम इज 12, इट इज गिवन। तो नीचे वाला फॉर्मूला यूज करना है। क्योंकि यहाँ पे क्या क्या देखे, मिली इक्विवेलेंट देखे, मिली इक्विवेलेंट देखिएगा, मिली इक्विवेलेंट। सो बताओ क्या आता? AA115W डी येता है 5000 येता है। सर A डी करेक्ट आंसर है, इज द करेक्ट आंसर। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1 करो आप। ये आंसर आ डी इज द that formula is given, D H is equals to TA into 50 plus mg into 50. CA is given, कितना देंगे CA? CA is given 12, CA is given. Question number 1 guys, I'm showing you question number 1. Okay, that question number 1 करो सॉल्व। क्वेश्चन नंबर 1 आ जाएगा आपको, मैं सॉल्व करके नहीं देता, आप ही करो। D Question number 1, page number 14. Answer is D. D येते D. हाँ D येता है ना? हाँ सर D येते हाँ ठीक है। सबका आया क्या D? कुछ नहीं है, डायरेक्टली फॉर्मूले में पुट करना है, वैल्यू कुछ भी नहीं है। क्वेश्चन नंबर 12 देन डी आंसर आता है, ऊपर के फॉर्मूले में पुट कर दो। क्यों? क्योंकि यहाँ पे क्या में देखिए है, आपके जो सैंपल्स देखिए वो क्या में देखिए, पीपीएम में देखिएगा इस, तो पीपीएम में देखिए, इसलिए मैं वो फॉर्मूले में पुट करूंगा CA into 50 divided by 20 plus mg into 50 divided by 12, ये फॉर्मूला पुट करूंगा तो मेरा आंसर आएगा 566.67। इट इज नंबर नथिंग बट 567 mg per liter। नेक्स्ट क्वेश्चन इज 12, क्वेश्चन नंबर 12। सर माझा नाही आहे। नहीं आला और 2 मिनट। क्वेश्चन नंबर 1, पेज नंबर 14, yes because CA into सर हाँ बोलना। सर तो CA into 50/20 plus mg into 50/12 तो कशासाठी राहील फॉर्म्युला? हा कसा केला आहे? नाही कशासाठी राहील, जसं आता हा खालचा CO3 साठी आहे। CaCO3 साठी काढावा लागते आपल्याला, हा CaCO3 साठीच काढावा। तर मग इथे काऊन नाही घेतला सर? इथे का नाही घेतला? हा इथे मिली इक्विवेलेंट मध्ये घेतलं,
अच्छा B इक्विवेलेंट आहे हे पीपीएम मध्ये दिलेलं आहे. हा पीपीएम मध्ये आहे. पीपीएम म्हणजे काय होतं mg पर लिटर गॅस. ठीक आहे. ठीक आहे आणि हा खालचा पीपीएम मध्ये आहे म्हणून याला डिवाइड बाय 20 डिवाइड बाय 12 हे नाही घ्यायचं. आता याच्यामध्ये एक दिलेला आहे मी इथे माझा फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेला आहे 160 आहे पहिला पीएच दिला आहे कॅल्शियमच दिला आहे 160 हा कॅल्शियम एंड मॅग्नेशियम 160 into 50 by 20 plus mg कितना देखिए है 40 और 0 into 50 by 12 ओके क्वेश्चन नंबर 12 नाव आता येऊन जाईल त्रुटी. हा सर आला. क्वेश्चन नंबर 11 and 12 फॉर अ वाटर सैंपल टोटल हार्डनेस कितना देंगे आपको 200 देंगे as CaCO3 alkalinity देखिए 250 as CaCO3 then the carbonate hardness guys मैं नहीं बताता आप ही बताओ carbonate hardness कितना रहेगा alkalinity रहेगा ना why या hardness रहेगा 200 रन सर लेस देन है ना लेसर कोई भी लेसर है वो हम लेंगे कोई भी लेसर रहे वो हम लेंगे ओके एंड नॉन कार्बोनेट हार्डनेस क्या रहेगा क्वेश्चन नंबर 12 0 ये क्वेश्चन क्लियर है ये इसके लिए है क्वेश्चन नंबर 11 एंड क्वेश्चन नंबर 12 pH is given 200 pA is given 250 so CH is equals to lesser 200 guys ppm okay and question number 12 का आंसर है and CH is equals to 0 why क्योंकि pH is less than or equals to PA है इसलिए pH is less than or equals to PA है इसलिए ओके तो ये आपका डिवाइड बाय पेज नंबर 15 समझाना ये इसमें कोई डाउट नहीं है ना इसमें कोई डाउट नहीं है ना आपको टोटल हार्डनेस या फिर टोटल अल्कलिनिटी ये जो भी कम रहेगा वो आपका कार्बोनेट हार्डनेस रहेगा गाइस टोटल हार्डनेस या फिर टोटल अल्कलिनिटी इसमें से जो भी लेसर रहेगा दैट इज दस लेसर इज नथिंग बट योर कार्बोनेट हार्डनेस और non carbonate hardness is equals to total hardness minus alkalinity if it is total hardness is less than total alkalinity then total non carbonate hardness is equals to 0 okay next page number 16 question number 27 that question number 27 gate 2006 2006 again here is given hardness कितना है guys alkalinity कितना है alkalinity अभी यहाँ पे क्या देखिए alkalinity is given 250 and hardness is given कितना देखिए alkalinity as CaCO3 सब CaCO3 के टर्म में रहेगा दूसरे टर्म में कोई है ही नहीं alkalinity is given 250 question number 27 guys page number 16 PA is 250 mg per liter ppm and pH is 350 so CH
ये लेसर रहेगा, CH इक्वल टू क्या हो गया फिर TA, यानी और NCH नॉन कार्बोनेट हार्डनेस, ये टेम्पररी हार्डनेस और ये परमानेंट हार्डनेस। NCH इज इक्वल टू परमानेंट हार्डनेस TH माइनस TA, TH माइनस TA, टोटल हार्डनेस माइनस अल्कलिनिटी, और आप क्या बोल सकते हैं CH बोल सकते हैं, CH, अगर आप इस ऐसे भी बोल सकते हैं। ओके, so total hardness is 350 minus 100 mg per liter. It is permanent hardness less, permanent hardness of water, and temporary hardness it is 250. So what is answer now? D. D is the answer. Carbonate hardness and non-carbonate hardness. Next, 28. Question number 28, guys. Question number 28. यहाँ पे देखो, यहाँ पे मिली इक्विवेलेंट में देखिए वेट्स, कॉन्सेंट्रेशन देके है mg पर लीटर में, और मिली इक्विवेलेंट में आपको वेट देके, इक्विवेलेंट वेट नहीं देखे, इक्विवेलेंट वेट देके है कि आपको नहीं देखे। molecular weight is given, their concentration are given. तो 28 का बताओ गाइस। कॉन्सेंट्रेशन mg पर लीटर, mg पर लीटर में कॉन्सेंट्रेशन 179. ओके, डायरेक्टली फॉर्म्युला मध्ये पुट केला आणि काढला। हा, एक चेंज आहे त्याच्यामध्ये थोडा, तो चेंज बघून घ्या। बघा इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, इक्विवेलेंट वेट दिलेलं आहे, तर इक्विवेलेंट वेट अपन डिवाइड केलेले आहे, इक्विवेलेंट वेट अपन ने डिवाइड किया है। अब यहाँ पे मुझे क्या क्या चाहिए, CA और mg चाहिए, तो CA मेरा 12.2 है और mg का इक्विवेलेंट वेट कितना देखे है यहाँ पे 20 देखे। तो मेरा फॉर्मूला क्या है इस हार्डनेस का, क्वेश्चन नंबर 28, टोटल हार्डनेस CA concentration mg पर लीटर में चाहिए आपको, into equivalent weight of CaCO3 divided by equivalent weight of Ca double plus mg double plus concentration into same equivalent weight CaCO3 divided by equivalent weight of mg double plus। तो अभी ये प्रॉब्लम में आपको क्या दिखेगा गाइस, ये प्रॉब्लम में आपको क्या दिखेगा, ये प्रॉब्लम में आपको देखेंगे, एक मिनट,
mg के लिए आपको कितना देखे है? mg के लिए देखे है आपको 12.2 इक्विवेलेंट वेट and concentration is given mg के लिए 10 and ca के लिए कितना देखे है 55 and 20. So concentration is 55 and equivalent are given. Equivalent weight CaCO3 का भी देखिए equivalent weight नीचे देखोगे तो वो भी दिख रहा है 50 डिवाइड बाय इसका लेके 20 प्लस mg by mg it is given 10 and 50 by 12.2. तो ये 12.2 क्यों लिया मैंने? क्योंकि वहां पे देखिए ये कुछ अलग भी देके रह सकता है, तो आपको क्या याद होना, आपको ये फॉर्मूला याद है। Got it guys? आंसर करेक्ट है, आंसर में कोई चेंज नहीं है। व्हाई? बिकॉज़ ऑफ ये वैल्यू आता है तो 12.2 से कोई फर्क नहीं है, इससे कोई फर्क नहीं गिरा। क्या आंसर क्या है आपका? 179 ही आंसर है। 178.49. 178.48 आता, बट इट इज 178.48 है ये आंसर वहां पे। ppm as CaCO3 CaCO3 आपका आंसर क्या है आपका? Please go. Next question number 29 guys, इसके नीचे का ही 29 and 30 ये सर तो आधीचा फॉर्म्युला सेम होता ना, आन्सर सेम येतं. आधी जो टीएस चा जो फॉर्म्युला वापरला होता CA × 50/20 हाँ तर त्याही फॉर्म्युलानंतर 179च येतं ना. हाँ, पण जर इथे व्हॅल्यू तुझी इक्विव्हॅलेंट वेट तुझं 12.2 च्या जागी जर इथे दिलेलं असतं तुझं 10, तर तू काय घेतलं असतं मग? तिथे 10 घेतलं. इक्विव्हॅलेंट वेट ऑफ mg तर तुझं 12.2 च्या जागी जर तुझा 10 दिलं असतं तर तू 10 घेतलं असतं. इथे 20 च्या जागी तुला 30 दिलं असतं तू 30 घेतलं असतं. ओके. कारण की तुला फॉर्म्युला तुझा काय? फॉर्म्युला तुझा हे आहे. आता थोड्या वेळा आधी फॉर्म्युला ओमकारने मला विचारला होता की TA काय बा CS म्हणजे आपला हा फॉर्म्युला काय आणि COC CO3 च्या फॉर्म मध्ये येते. यस एक्झॅक्टली COCO3 च्या फॉर्म मध्ये येते. इथे COCO3 पण दिलेला आहे तुला 50. इक्विव्हॅलेंट वेट ऑफ CA पण दिलेला आहे तुला, किती दिलेला आहे? 20 दिलेला आहे. 20 जागी 30 दिला असता तुम्ही 30 यूज केला असता. कॉन्संट्रेशन मला 55 दिला म्हणून मी 45 यूज केला. mg चं कॉन्संट्रेशन मला 10 दिला म्हणून मी 10 यूज केला. ओके, इक्विव्हॅलेंट वेट 50 ला 50 दिलेला आहे म्हणून 50 यूज केला. हा 12.2 दिला म्हणून 12.2 यूज केला. तर मला 10 दिला असता मी 10 यूज केला असता, जर मला 20 दिला असता मी 20 यूज केला. त्याच्यावरून तुमचा आन्सर चेंज होतो. आणि जर तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स मध्ये असेल तुमचा आन्सर तुम्हाला हेच टाकावा लागेल, 179 टाकावा लागेल. इथे बारीक बारीक चेंजेस. ओके ओके. So next question number 29 झाला आहे. 31 question number 31 31 and 32. अब ये आप निकालो गाइस, ये मैं नहीं निकालता, आप ट्राई करो. क्वेश्चन नंबर 31 and 32 इतना बताने के बाद तो आपको आने के लिए सर 30 सांगा बरं. 30 सर तो क्वेश्चन दिसत नाही, खाली घ्या थोडं. क्वेश्चन इथे आहे ना, त्याला परत मी हे करतो. एक मिनिट, आता दिसतं? हा दिसत आहे सर. हा, क्वेश्चन नंबर 30 चा आन्सर पहिलेच काढला आपण अल्टरनेटिव्ह मध्ये. तू अब्सेंट होता. हॅलो, 2p - p वाला का? नाही नाही, 2p - t नाही, डायरेक्ट फॉर्म्युला TA चा फॉर्म्युला आपला डायरेक्ट. क्वेश्चन नंबर 30 मध्ये डायरेक्टली फॉर्म्युला आपण TA चा फॉर्म्युला वापरला आहे. सर लेक्चर टाका ना सर.
एन्व्हायरमेंटचे जेवढे लेक्चर आहे ना, तुला लिंक तर सेंड केलेली आहे मी, त्या लिंकवर जाऊन तू बघ ना. लिंक कशावर केली असेल? टेलिग्राम? मेल आयडी वर लिंक पाठवली आहे ना मी तुम्हाला. ठीक आहे सर. हा, मेल आयडी तुम्ही जे रजिस्टर्ड केलेले आहे त्या रजिस्टर्ड मेल आयडीला मी तुम्हाला हे केलेलं आहे, तुम्ही डाउनलोड पण करू शकता हे लेक्चर्स, गेटचे लेक्चर्स. ठीक आहे सर. लिंक तर मी केव्हाची सेंड केलेली आहे, तुम्ही ज्या वेळेस रजिस्ट्रेशन केलं त्याच वेळेस मी लिंक सेंड केलेली आहे, सगळ्यांनाच लिंक सेंड करून. तुम्ही मेल बघा, c.in मेल आला असेल, स्वप्नील बोकाडे @c.in मेल आला असेल तुम्हाला. त्या मेल आयडी वर जाऊन, म्हणजे त्या याच्यावर जाऊन तिथे क्लिक करा, तुम्हाला हे आहे म्हणजे ऍक्सेस आहे, बाकीच्यांना ऍक्सेस नाहीये. ठीक आहे सर. आणि तुमच्याच मेल आयडी वरून जाजे, ज्या मेल आयडीला तुम्ही रजिस्टर्ड केलेला आहे, दुसऱ्या मेल आयडी वरून जाल तो ओपन होणार नाही. ओके. सांगा क्वेश्चन नंबर 30 चा आन्सर सांगा. 31 चा सर 275. 275 is the correct answer. 32. What is for 32? Okay, 32 के लिए मैं निकाल के दूंगा तुमको, कोई दिक्कत नहीं है अगर तुमको नहीं आ रहा है. सर 32 नाही समजत. तर 32 TA काढावं लागेल ना. हा, टी काढायचा आहे, त्याच्यामध्ये CO3 घ्यायचा आहे. दोन टर्म मध्ये काढू शकतो, दोन फॉर्म्युला आहे टीए साठी, OH मायनस आहे आणि दुसरा फॉर्म्युला कोणता आहे तुमचा, CO3 डबल मायनस. हा, CO3 डबल मायनस. क्वेश्चन नंबर 32. Total alkalinity is equals to CO3 double minus concentration into equivalent weight CaCO3 divided by equivalent weight of CO3 double minus equivalent weight plus HCO3 minus equivalent weight of CaCO3 guys double minus divided by equivalent weight of HCO3 minus. सर So equivalent weight. हाँ बोल. सर क्वेश्चन नंबर 30 याच फॉर्म्युलाने करायचं आहे का? आवालाच फॉर्म्युला आहे. टोटल अल्कलाइनिटीचाच फॉर्म्युला आहे क्वेश्चन नंबर. टोटल अल्कलिनिटीचाच फॉर्म्युला आहे. क्वेश्चन नंबर 30 पण याच फॉर्म्युलाने करायचा. ठीक आहे.
into 50 divided by CaCO इक्विवेलेंट वेट। इक्विवेलेंट वेट कितना आता है इसका? कितना इक्विवेलेंट वेट? इट इज 30 गाइस। 30 किस तरह आता? C 30 30 ओके। तो इस तरह ये आता प्लस HCO3 into H1 plus 12 plus 3 into 16 divided by 1। वहां पे देखिए कंसंट्रेशन भी फिफ्टी डिवाइड बाय 31 क्या? ये है क्या आपके पास? नहीं है। CO3 है क्या? नहीं है। HCO3 है। HCO3 is given, so take it 0। HCO3 कितना है गाइस? Fifty divided by 61. Answer is 204.9 कितना? 204.9 205 204.9 मैंने बंद किया है यानी 205 दूसरी पर ओके। तो इससे भी आप निकाल सकते हैं। अब दूसरा फॉर्मूला टी के लिए क्या है गाइस? OH minus into equivalent weight of CaCO3 divided by equivalent weight। अब इस तरह ही याद रखो equivalent weight तो ही बेटर रहेगा। equivalent weight of OH minus तो OH equivalent weight OH का क्या है? प्लस 1 17। बैलेंस कितनी है? 1 यानी 17 हो जाए। तो इक्विवेलेंट वेट हो गया। अब आपको ये देखिए क्या OH माइनस का देखिए क्या कुछ वहां पे? OH माइनस इज नॉट गिवन। इफ इट इज OH माइनस अगर देखिए है तो आपको OH माइनस देखिए है OH माइनस से जाना। अगर आपको Ca यानी कार्बोनेट और नॉन कार्बोनेट सॉरी CO3 और HCO3 इन दोनों में से जो भी आपको देखिए ओके। तो इन दोनों में से जो भी देखिए तो उससे निकालना आप, या फिर आपको OH माइनस देखिए तो OH माइनस से निकालना ओके। आप इससे निकाल सकते हैं। इससे फॉर्मूला क्या बनता है अपना? OH माइनस into 50 डिवाइड बाय 70। इसके दो फॉर्मूलेस हैं आपके पास, ये आपने कल देखा है। नेक्स्ट 31 तो निकालो ना। नाही सर अरे 31 बाप 31 नहीं झालं झालं. ब्लर दिसतंय का? नाही 31 झालं ना. 275 झालं. 31 डायरेक्ट आहे पूर्ण फॉर्म्युला किती व्हॅल्यू आहे? हा सर झालं. ठीक आहे तरी सांगू तुम्ही एक मिनिट. 275 TH इज प्लस काय फॉर्म्युला आहे? हा फॉर्म्युला आहे. काय काय व्हॅल्यूज दिलेल्या आहेत तिथे बघा. काय व्हॅल्यूज दिलेल्या आहेत? Mg आणि Ca
वरती दिलेला आहे. सीए ची व्हॅल्यू 100, एमजी ची व्हॅल्यू 6. सीए डबल प्लस 100, एमजी की वैल्यू काय दिलेली आहे 6. एटॉमिक वेट, ये कॉन्सेंट्रेशन देके आपको एमजी पर लीटर में, तो आपको यही लेना है 100 and 6. So PA is equal to PA into 50 by 20, that equivalent weight of CaCO3 equivalent weight of that for Ca double plus Mg double plus into equivalent weight of CaCO3 divided by equivalent weight of Mg equivalent. तो Ca आपको क्या लेना है 200, 100 and Mg लेना है 6. ठीक है सर डिवाइड बाय 2 सर 50 डिवाइड बाय 2 होणार तुम्ही मल्टिप्लाय. 275. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41, पेज नंबर 18. सर 2 घंटे हो गए ना सर. हाँ बस लास्ट क्वेश्चन. वो 2.5 घंटे हो गए, 2 घंटे हो गए सॉरी. तो दिस क्वेश्चन दिख रहा है आपको सबको? गेट 14. क्या क्या देखिए क्वेश्चन में, तुम सॉल्व करके देखते हैं गेट 14. मैं छोड़ देता तुम्हारे लिए, कर लेता हूँ. सॉल्व करके देखो, आया तो ठीक है, नहीं तो कल तो मैं लेता ही. हाँ सर. हो सर. हाँ सर. ठीक है ठीक है. बाय गाइस. 12 PM को है अपना SA3. ओके. ठीक आहे सर. सर प्रॉब्लेम कोणता आहे सर? प्रॉब्लम नंबर 41. ओके सर. 41 पेज नंबर 18 वर. हा सर मी आलो. सर ते आरसीसी नाही आला आता, आरसीसी वर